मी आनंद करंदीकर. मी आज तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे. विषय आहे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी काय केले पाहिजे. हे भाषण आज करण्याचं कारण असं की कालच्या म्हणजे 17 एप्रिलच्या वर्तमानपत्रातून 29 नक्षलवादी ठार अशी बातमी हेडलाईन म्हणून सर्वत्र आलेली आहे. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याचे जे प्रयत्न चालू आहेत त्यात एकावेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर नक्षलवादी मारले जाणं ही फार मोठी घटना आहे, नेहमी घडणारी घटना नाही. आणि त्यामुळे नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यात आपण यशस्वी होतोय असा आपला समज होण्याची शक्यता आहे. तो कितपत योग्य आहे ह्याबद्दल आपण गंभीरपणे विचार केला पाहिजे. एक गोष्ट मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की मी नक्षलवाद्यांचा पाठीरेखा अजिबात नाही. हिंसेच्या मार्गाने सरकार उलथून टाकून क्रांती करायची हे मला अजिबात मान्य नाही. मग त्या क्रांतीचा सांगितला जाणारा उद्देश हा गरिबांचे भले करणे असा असला तरी हिंसेने प्रश्न सुटत नाहीत, ते वाढत जातात आणि चिघळत जातात असंच माझं मत आहे. नक्षलवादी ज्या स्वरूपात प्रचार करतात त्याने मेंदूधुलाई केली जाते तरुणांची, आणि त्यापासून म्हणजे नक्षलवादींच्या ह्या मेंदूधुलाईच्या तंत्रापासून तरुणांनी सावध राहावं अशा आशयाचा लेखसुद्धा मी लिहिलेला आहे आणि तो वैचारिक घुसळण या माझ्या पुस्तकात प्रसिद्ध आहे. तेव्हा नक्षलवाद हा योग्य आहे, नक्षलवादी करतात ती हिंसा बरोबर आहे, क्षम्य आहे असं माझं अजिबात मत नाही. हे मी सुरुवातीलाच सांगतोय, कारण नाहीतर हे स्वतःही नक्षलवादी अर्बन नक्षलवादी आहेत, मग ह्यांचं म्हणणं लक्षात घेण्याऐवजी ह्यांना ठोकूनच काढा असा भाव निर्माण केला जाण्याची शक्यता आहे. पण मग आता विषयाकडे वळू. 29 नक्षलवादी ह्या एन्काउंटरमध्ये ठार झाले. हे एन्काउंटर छत्तीसगड आणि गडचिरोली यांच्या सीमेवरच्या प्रांतात झालं. जवळजवळ 200 जवान ह्यामध्ये सामील होते असं दुसऱ्या दिवशी इंडियन एक्सप्रेसच्या वार्ताहरांनी तिथे जाऊन जी पाहणी केली त्यातनं त्याला लक्षात आलं. मेलेल्या 29 नक्षलवाद्यांपैकी 15 स्त्रिया होत्या. नक्षलवाद्यांचा एक प्रमुख नेता श्री शंकर हाही या चकमकीत मारला गेला. एका बाजूला नक्षलवाद्यांकडे खूप शस्त्र असल्याचंही सापडलं. त्यात AK रायफल्स आहेत, लाईट मशीन गन्स आहेत, आणि एवढ्या शस्त्रसज्ज नक्षलवाद्यांना घेरून चकमकीत ठार करताना कुणीही पोलीस किंवा सुरक्षा रक्षक ठार झाला नाही. हे आपल्या इथल्या सुरक्षा दलांच्या चकमक कौशल्यात किती वाढ झाली आहे ह्याचं द्योतक आहे असं म्हणता येईल आणि त्याबद्दल त्यांचं कौतुकही करता येईल. पण मुद्दा तो नाही आहे माझ्या मांडणीचा. दुसऱ्या बाजूला पूर्वीही असं घडलेलं आहे की नक्षलवाद्यांची चकमक म्हणायची आणि प्रत्यक्षात निशस्त्र नक्षलवाद्यांना किंवा सर्वसामान्य त्या भागात राहणाऱ्या गरीब भारतीय नागरिकांना गोळ्या घालून मारायचं आणि त्याचं क्रेडिट घ्यायचं. ह्यावेळी हे असं घडलंच नाही का? घडलं नसावं अशी मला आशा आहे. आणि पोलिसांचं यश हे त्यांच्या चकमक कौशल्याचा भाग असावा असंही गृहीत धरायला मी तयार आहे. पण मनात संशय का येतो? तर अहो, जर 30 नक्षलवादी सशस्त्र AK रायफल्स लाईट मशीन्स गन्स असणारे होते तर एकही पोलीस मेला नाही. हे चांगलं असलं तरी कसं घडलं असा संशय मनात येणार. आणि मग त्याची अधिक न्यायालयीन नीट चौकशी केली पाहिजे अशी मागणी अजून वेगाने पुढे येणार.
याला दुसरं कारण असं की हे सगळं निवडणुका तोंडावर आल्यावर घडलं. त्याच्या 2च दिवस आधी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा भंडाऱ्यामध्ये भाषण करताना असं म्हणाले की आम्ही नक्षलवाद्यांना संपवलं आहे. म्हणजे नक्षलवाद्यांना संपवणं हा राजकीय क्रेडिट घेण्याचा भाग आहे आणि तसं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न चालू आहे. मग आत्ताही ह्या 29 नक्षलवाद्यांना ठार केल्यानंतर त्याचं राजकीय फायदा उठवण्याचं राजकारण सुरू होईल आणि निवडणुका तोंडावर आलेल्या असताना हे करण्याचा मोह पक्षांना होणारच नाही हे खरं नाही. पण आपण सध्यापुरतं असं धरून चालू की निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे घडलं नाही. नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याचं काम त्या भागातल्या शासकीय अधिकाऱ्यांकडे, सैनिकी अधिकाऱ्यांकडे आणि सशस्त्र दलांकडे होतं. त्यांच्या नियमित कामाचा भाग म्हणून ही चकमक घडली आणि त्याच्यात इतके नक्षलवादी ठार झाले. पण तरीसुद्धा आपल्याला हा विचारलाच पाहिजे प्रश्न की चकमकीत ठार करून नक्षलवाद संपेल काय? मला वाटतं नाही संपणार. सामान्यतः घडतं ते असं की माझ्या घरातला एक माणूस पोलिसांनी मारला तर त्याच घरातनं त्याच विचारसरणीचे अजून 4 लोक लढायला उभे राहतात. इथे तर परिस्थिती अधिक भयानक आहे, लक्षात घ्या. जे 29 लोक मेले, नागरिक मेले, त्यातल्या 15 महिला आहेत. ह्या महिला शस्त्रसज्ज होऊन आपल्या सैनिकी दलांशी, पोलीस दलांशी लढायला तयार होतात. इतकं ह्या स्त्रियांना नक्षलवादाचं आकर्षण का वाटलं? आणि नक्षलवाद्यांनी त्यांना इतकं प्रवृत्त करण्यासाठी एवढं काय काम केलं? मला हे फार आश्चर्यकारक अशासाठी वाटतं की नाहीतर सामान्यतः स्त्रियांना एकूण समाजकारणात आणि राजकारणात सामावून घेणं हे आपल्याला विशेष जमत नाही. मग आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये आणि अगदी लोकसभेत स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्याचा विचार करावा लागतो. मग हे नक्षलवाद्यांना कसं जमलं? मला असं वाटतं हे प्रश्न गंभीर आहेत आणि त्या प्रश्नांची मुळातली सोडवणूक ही जिथे नक्षलवादी यशस्वी होतात त्या भागातल्या आर्थिक सामाजिक अडचणी काय आहेत आणि त्या मुळातनं दूर करण्यासाठी काय करता येईल ह्या प्रयत्नात आहे. एकीकडे आर्थिक विषमता वाढत जाऊ द्यायची, दुसरीकडे अत्याचार वाढत जाऊ द्यायचे सर्वसामान्यांवरचे आणि मग लष्करी कारवाई करून नक्षलवाद्यांना ठार मारायचं. ह्यातून नक्षलवाद संपणार नाही. नक्षलवादी ज्या भागात कार्यरत आहेत त्या भागात सामान्यतः खनिजांचे साठे आहेत आणि त्याच्यावर अनेक मोठ्या भांडवलदारांचा डोळा आहे. मग मोठ्या भांडवलदारांना ती खनिज सहजपणे उपलब्ध होतील यासाठी नक्षलवाद्यांवर कारवाई करण्यात इतका जोर आहे का? नसावा, पण त्याचाही विचार केला पाहिजे. तेव्हा माझं म्हणणं असं आहे की 29 नक्षलवादी ठार झाले म्हणजे नक्षलवादांच्या विरुद्धच्या लढाईत आपल्याला फार मोठं यश मिळणार आहे असं समज आपण करून घेऊ नये. आणि हिंसक कारवाईत नक्षलवाद्यांना ठार करणे हे काही वेळा अपरिहार्य असलं तरी नक्षलवादाविरुद्धच्या लढाईचा तो गाभ्याचा भाग असता कामा नये. मी हे बोलतोय कारण की मला एक इंग्रजी प्रख्यात कविता आठवते जी जर्मनीत नाझींचा पाडाव झाल्यानंतर मॉर्टिन नेमलॉर यांनी लिहिली. ती कविता मुळात इंग्रजीत आहे पण तिचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा ते कम्युनिस्टांसाठी आले, मी विरोध केला नाही कारण की मी कम्युनिस्ट नव्हतो. मग त्या अनेक यादी आहे, ते शेवटी ज्यूंसाठी आले, मी विरोध केला नाही कारण की मी ज्यूही नव्हतो. ते ट्रेड युनियनिस्टसाठी आले, मी विरोध केला नाही कारण की मी ट्रेड युनियनिस्ट नव्हतो. शेवटी ते माझ्यासाठी आले तेव्हा विरोध करायला दुसरे कोणीच उरले नव्हते. तेव्हा मित्रो, ही घटना फार गंभीर आहे पण
आपण सगळ्यांनी मिळून ह्या चकमकीची न्यायालयीन चौकशी करा अशी मागणी केली पाहिजे. त्यातनं सत्य समोर येईल. जे सत्य समोर येईल ते आपण स्वीकारू आणि तरीसुद्धा एकूण नक्षलवाद्यांना आपण विरोधच करत राहू आणि नक्षलवाद्यांना ठार मारणे एवढाच नक्षलवादी विरोधाचा कार्यक्रम आहे हेही आपण मान्य करूया नको. काल मी ही बातमी वाचली आणि मला फार अस्वस्थ वाटलं आणि मी एक शेवटी माझ्या भावना विचार व्यक्त करण्यासाठी कविता लिहिली. ही वैचारिक कविता नाही, पण मला जी अस्वस्थता वाटली ती व्यक्त करणारी कविता आहे. ती मी वाचून दाखवतो आणि मग त्याचबरोबर माझं हे म्हणणं संपवतो. कवितेचं नाव आहे मला जिवंत असल्याची लाज वाटते. या भारत देशाचा नागरिक म्हणून मी आज जिवंत आहे याची मला लाज आहे. माझ्या देशाचे 29 नागरिक माझ्याच देशाच्या पोलिसांनी ठार केले. पत्रकार म्हणतो त्यांचा खतमा केला. देवीसमोर बळी देतात, बकऱ्यांचा करतात तसा खतमा. वारे लोकशाहीचे संरक्षक पत्रकार. त्यांच्याकडे पोलीस सांगतात 7 AK-7 रायफल होत्या, 3 लाईट मशीनगन होत्या. त्यांनी गोळीबार सुरू केला. ते 29 नागरिक मेले आणि 3च पोलीस जखमी झाले. म्हणजे पोलिसांना सावध करण्यासाठी या सत्याग्रही नागरिकांनी हवेत गोळीबार केलेला असावा. इतका अहिंसक सत्याग्रहींना नक्षलवादी कसे म्हणावे? काही म्हणा, पण ज्या देशात 29 नागरिकांना खतमा केला जातो त्या देशात नागरिक म्हणून जगण्याची मला लाज वाटते. पण काय करू?